नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर लर्निंग ओशन्सवर. लर्निंग ओशनमध्ये काय आहे की तुम्हाला व्हेरियस कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पेपर ॲनालिसिस भेटतील ॲज वेल ॲज त्याच्याबरोबरच ट्रिक्स अँड टिप्स पण भेटतील की तुम्ही कोणत्या पद्धतीने पेपर सॉल्व केला असतं तर तुमचं मॅक्झिमम आउटपुट कसं आलं असतं. कारण की आपल्याला माहिती आहे आता फॉर एक्झाम्पल एम पी एस सीचं घेतलं तर एम पी एस सीमध्ये 100 क्वेश्चन्स येतात, पण तुम्हाला 100चे 100 येत नाही, ते कोणालाच येत नाही. तर ते कसे सॉल्व करायचे, कोणती स्ट्रॅटेजी वापरायची जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट भेटेल. आता फॉर एक्झाम्पल 2023चा आपण कट ऑफ पाहिला होता. तो होता जवळपास जनरल कॅटेगरी करता 108 मार्क्स आणि बाकीचं म्हणजे ओबीसी करता पण 108च होता. तर सिमिलरली एस सी एस टी करता थोडा डाऊन झाला होता, 103 102 वगैरे गेलेला. तर आपण कोणत्या प्रकारे म्हणजे आपल्याला किती सेफ स्कोर पाहिजे जवळपास मागचे पण कट ऑफ पाहिले तर मॅक्झिमम आजपर्यंत तर एम पी एस सीचा जवळपास पॅटर्न चेंज झालाय. तर मॅक्झिमम कट ऑफ हा जवळपास 112 मार्क्स केलाय, म्हणजे जवळपास 56 क्वेश्चन तुम्हाला करेक्ट पाहिजे आउट ऑफ 100. ओके. तर इथे हे 55 आपण एक सेफ आकडा पकडू 55, कारण की 110च्या वरती आजपर्यंत कट ऑफ गेला आणि फक्त एकाच वेळेस 112 गेला होता. तर 110 आपण हा सेफ स्कोर पकडू फॉर जनरल. मग अकॉर्डिंगली एस सी एस टी ओबीसी वगैरे त्याच रेंजनुसार तुम्ही डिसाईड करू शकता, पण प्रत्येकाने 55 तरी पकडून चाला. तर आता हे 55 क्वेश्चन तुम्ही कोणत्या प्रकारे आणू शकतात करेक्ट एक्झाममध्ये, ते आपण ह्या स्ट्रॅटेजीनुसार बघणार आहोत. तर तुम्ही नवीन असणार चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर करा. आपण आता ॲनालिसिसकडे वळतोय. एम पी एस सीचा हा 2023चा पेपर आहे. तर आता बघा, मी पहिले तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. कोणत्याही क्वेश्चनमध्ये ना 4 टाईपचे आपले क्वेश्चन्स म्हणजे त्याप्रमाणे आपण सॉल्व करू शकतो. फर्स्ट असतं ए कॅटेगरी. ए कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी ज्याच्यात तुम्हाला 100% खात्री असते की हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. जसं की तुम्हाला कोणी विचारलं की ब्राह्मो समाज कोणी काढला होता, तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता राजाराम मोहन राय. ते तुम्हाला 100% कॅटेगरीमध्ये पाहिजे तर असे क्वेश्चन्स राहतात. बी कॅटेगरीमध्ये म्हणजे 50% म्हणजे 50-50% चान्स असतो. 50-50 म्हणजे तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट केले आणि 2 ऑप्शन तुमच्याकडे राहिले. त्या 2 मधून तुम्हाला एक चूज करायचं आहे, असं 50-50 कॅटेगरी. सी कॅटेगरीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन पैकी तुम्ही एक ऑप्शन एलिमिनेट करू शकता आणि उरलेले 3 पैकी तुम्हाला एक चूज करायचा आहे. म्हणजे जवळपास 75% चान्सेस असतात. आणि डी कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी ज्याच्यात तुम्हाला काहीच काहीच अंदाज लागत नाही, म्हणजे 4चे 4 ऑप्शन तुम्हाला कळत नाही, एलिमिनेट पण नाही होते. तर त्याच्यामध्ये म्हणजे 0% तुमची हे असतं की तुम्हाला माहितीच नाही त्याच्यामध्ये आन्सर काय. तर अशा कॅटेगरीला आपण म्हणतो डी कॅटेगरी. तर आता ही कॅटेगरी तुम्ही यूज करून कसं तुम्ही तुमचं आन्सर म्हणजे मार्क्स पण जास्तीत जास्त आणू शकता ते आपण आता बघूया. तर जरा मी डायरेक्ट तुम्हाला ती अप्लायच करून दाखवतो. आता हा आपला पेपर होता 2023चा. तर याच्यानुसार मी सगळ्यात पहिले ए कॅटेगरीचे म्हणजे ज्याच्यात 100% मला गॅरंटी आहे तसे क्वेश्चन सॉल्व करणार. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमती आपला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. तर त्याच्यात कोण होतं वगैरे असं विचारले. तर आता हा क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर जनरली जर तुम्ही ठोकळा वगैरे वाचत असणार तर त्याच्यात भेटणार नाही, कारण की रमाबाई असोसिएशन अराउंड 1887ला फॉर्म केली होती त्यांनी. तर त्यामुळे त्यांनी एक सल्लागार मंडळ पण केलं होतं, निवडलं होतं. आणि ती बोस्टन शहरात होती निर्माण केलेली, अमेरिकेत. ओके. तर आता याच्यात तुम्हाला हे आन्सर माहिती करण्याकरता 2 पुस्तक लागतील महाराष्ट्राचे रिलेटेड इतिहासाचे. एक ते गाठाळ, नाही तर दुसरं आहे कठारे यांचं. तर मोस्ट प्रॉब्ली एक गाठाळमध्ये यांचं आन्सर दिले, जर तुम्ही वाचलं असेल तर. त्या याच्यामध्ये रानडे होते हे मला माहिती, भंडारकरचं मला नव्हतं माहिती, पण तेलंग होते एवढं मला माहिती. हे 2 ऑप्शन्स मला माहिती होते की 100% आहे त्याच्यामध्ये. तर मी असं ऑप्शन चूज केलं ज्याच्यामध्ये दोघं कव्हर होतात, जसं फर्स्ट अँड थर्ड. याच्यात फर्स्ट आहे थर्ड नाही, याच्यात सेकंड थर्ड आहे फर्स्ट नाही, याच्यात फर्स्ट फोर्थ हे गेलं. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड वाला एकच ऑप्शन होतं जे मी टिक केलं, म्हणजे हा माझा आला ए कॅटेगरीचा ऑप्शन. ओके. सेकंड मध्ये 1918 साली पीपल्स युनियन्स कोणी फॉर्म केली होती मला नव्हतं माहिती, मी सोडून दिला, पुढे गेलो. आता जस्ट फॉर ब्राह्मत्य पत्रकारितेचे मुहूर्त मेड रोहन चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुले हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्रात केला. तर एक पर्सनच्या आयडेंटिटी बद्दल विचारलं होतं, हा पण मला नव्हतं माहिती. आणि याचं तर मला काहीच नव्हतं माहिती, म्हणून हा डी कॅटेगरीमध्ये टाकला.
आता हा मालविका अग्निमित्र हा मला कसा कळाला, कारण की UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिम्सला हा क्वेश्चन येऊन गेलेला, रिपीट झालेला, आणि याचं आन्सर मला माहिती होतं. शुंग आणि विदर्भाचा याच्याशी रिलेटेड होता तो. तर हा ए कॅटेगरीमध्ये गेला. दुसरा, आता हा वैदिक काळात विनिमयाचे माध्यम कोणते होते, म्हणजे ट्रेड एक्सचेंज ड्युरिंग वैदिक पिरियड. आता आपल्याला माहिती गण गण वगैरे आपण ऐकलंय, गण म्हणजे लोकांचं वगैरे समूह वगैरे होता. तर त्यामुळे ते विनिमयाचं माध्यम नव्हतं, म्हणून 4 ऑप्शन मी एलिमिनेट केला. तर ज्याच्यात 4 होते ते केले, तरी 2 उरत होते. आणि श्रेणी श्रेणी आणि गण, ऑलमोस्ट श्रेणी हे व्यापाराशी जे व्यापारी लोक होते त्यांच्या पर्टिक्युलर काही श्रेणीज होत्या, तर त्यांना ते म्हणायचे. तर त्यामुळे हा पण एक ऑप्शन एलिमिनेट होत होता, म्हणजे 5 गेला तरी म्हणजे हा एक ऑप्शन राहत होता. तर हा एलिमिनेशन नुसार ए कॅटेगरीमध्ये गेला होता माझा. हे मला कम्प्लिटली अनाकलनीय होतं, मला काहीच आयडिया नव्हती, त्यामुळे डी कॅटेगरीमध्ये मी घेतला. हा, आता हा मला ए ऑप्शन मध्ये होता. आता यांनी काय सांगितलं होतं की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे योग्य प्रकारे मांडा. तर आता फॉर एक्झाम्पल तुमचा नेहरू अहवाल होता 1928चा. धारासना सत्याग्रह म्हणजे सॉल्ट सत्याग्रह झाला होता, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, तर ती झाली होती जवळपास 1930ला. श्वेतपत्रिका झाली होती तुमची जवळपास रॅमसे मॅकडोनाल्ड त्यांच्या याच्यानुसार तो करार झाला होता, त्याच्यानंतर आली होती ती जवळपास 1934-35च्या दरम्यान आली होती. आणि पुणे करार हा आंबेडकर आणि गांधींमध्ये झाला होता, तो जवळपास 1932ला झाला होता. तर आता बघा, हा क्रोनॉलॉजी कशी लागते, पहिल्या 3 आहे, ज्याच्यात पहिला 3 आहे म्हणजे हा डायरेक्ट आलाच ना, म्हणजे हा ए कॅटेगरीमध्ये गेला माझा. ओके, पुढे होतं द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रिटन अबाउट, म्हणजे त्यांनी एक पर्सनॅलिटी बद्दल विचारलं होतं. तर बघा, पहिल्या याच्यात मला माहिती नाही, शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका नाही कळत काही, विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली ते पण माहिती नाही, पण याच्यावरनं कळत होतं शून्य लब्धी हे त्यांचं एक पुस्तक होतं, ते लिहिलं होतं बाळशास्त्री जांभेकरांचं होतं, ते मला एक्झॅक्टली माहिती होतं. तर हा ए कॅटेगरीमध्ये गेला. ओके, आता परत यांनी संघटनांचा एक क्रम विचारला की कधी कधी झाले होत्या. आता याच्यात हे 2 ऑर्गनायझेशन, एक बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, एक मद्रास महाजन सभा, हे हमखास विचारले जाणारे ऑर्गनायझेशन. का बरं, कारण की यांची जी एस्टॅब्लिशमेंट डेट आहे ना ती जवळपास आहे. जसं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अराउंड 1885च्या याच्यात आली होती, मद्रास महाजन सभा 84च्या याच्यात आली होती. हे मला 2 एक्झॅक्ट माहिती होते. तर क नंतर ब होतं एवढं मला माहिती होतं. क नंतर ब मध्ये एकच ऑप्शन होतं की जिथे ते येत होतं, प्लस तरी मी दुसरे पण व्हेरीफाय करायला घेतला. पुणे सार्वजनिक सभा जवळपास 70च्या आसपासच्या काळातली होती, आणि असोसिएशन ही 74-75-76च्या याच्यात काहीतरी होती, तेवढं मला माहिती होतं. तर हा ऑप्शन घेतला होता, तर दुसरा ऑप्शन येत होता ए कॅटेगरीमध्ये आला परत, म्हणजे मला 100% माहिती झालं याच्यात काय. आता हा, विच ऑफ द फॉलोइंग डिसिजन वॉज टेकन बाय साबरमती ट्रीटी, याच्याबद्दल कधीच आजपर्यंत ऐकलं नाही, त्यामुळे हा डी कॅटेगरीमध्ये टाकला मी. दुसरं कर्षक संगम, हे पण कधी ऐकलं नव्हतं, त्यामुळे डी कॅटेगरीत टाकला. आता हा, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा, हे पण मला नव्हतं माहिती, त्यामुळे पण मला थोडंसं ऐकल्यासारखं वाटतं, कारण की दांडी यात्रा वगैरे ते केलं होतं, तर त्यामुळे मी नंतर लेटर याच्या करता येतो, कारण की मला सगळ्यात पहिले जे ए कॅटेगरीचे ते सॉल्व्ह करायचे 100%. त्याच्यानुसार मी डिसाईड करू शकेल मला किती रिस्क घ्यायची, काय नाही घ्यायची वगैरे, आणि ते कसं काय घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगेल. आता हे बघा, खालील विधाने कोणासंदर्भात आहे, धर्माची राजकारणापासून फारकत केली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबद्दल आलिप्ताचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे, आणि सामाजिक कायदे बघा, अंतिम निर्णय वगैरे. आता आपण एवढं मुघल टाइमचा जो म्हणजे इतिहास वगैरे वाचला, तर त्याच्यात आपल्याला एकच माहिती आहे की अकबर जे होते ते खूप सहिष्णू धोरणाचे, सेक्युलर होते, म्हणजे त्यांनी जोधाबाई त्यांच्यावर लग्न केले होते, त्या दुसऱ्या रिलिजियनच्या होत्या, आणि यांनी ते बरेचसे ते सिजदा वगैरे अशा बऱ्याच प्रथा होत्या, जे आपण टॅक्स वगैरे द्यायचो रिलिजनवर, ते पण यांनी अबॉलिश केले होते. तर हे मला एक्झॅक्ट माहिती होतं की अकबरच येईल, कारण की औरंगजेब तर ते फॅनेटिकल मुस्लिम होते, त्यांनी खूप जास्त अत्याचार केले होते, त्यामुळे त्याने हुमायूं वगैरे त्यांचे जस्टिस करता ओळखले जातात. आणि बाबर ते जेव्हा आले तेव्हा एवढा टाइमच नव्हता त्यांच्याकडे की ते याच्यावर काही म्हणजे निर्णय घेऊ शकतील, तर त्यामुळे बाबर पण नव्हते, तर ते मी अकबर घेतलं, ते मला माहिती होतं ए कॅटेगरीमध्ये. ओके, आता हा, खानदेश भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण
उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली वगैरे. तर आता मला हे कळालं, इथे वाचलं मला काहीच कळत नाही, त्यामुळे मी ह्या लेटर याच्यात टाकला की बाबा नंतर सोडव. ओके, आता हे मला माहिती होतं. बघा कोणत्या वृत्तपत्रात अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले होते. तर त्यांचे दोन वृत्तपत्र होते, एक न्यू इंडिया आणि एक कॉमनवेल्थ त्यांचं होतं, हे मला माहिती. बॉम्बे गॅझेट खूप अगोदर आले, जवळपास 1789च्या अराउंड त्या टाईपला आलं, आणि टेलिग्राफ पण खूप अगोदरच येऊन गेलं होतं. तर क वाला पण मी एलिमिनेट केलं असतं तरी पण हे दोन ऑप्शन होते, पण मला एवढं माहिती होतं की न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ त्यांचं आहे, तर त्यामुळे हे दोन याच्यात आले. तर हा ए कॅटेगरीमध्ये गेला मला. परत आता हे बघ, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते, हे म्हणजे जनरल स्टेटमेंट, ते आपल्याला माहिती बरोबरच असतं. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड असतं, बरोबर, कारण की ते माहिती वृक्षतोड केल्यावर म्हणजे जमिनीचं धूप वगैरे होते, त्यामुळे हे होऊ शकतं, ते आहे. पण आता मला हे नव्हतं माहिती, फ्रान्सिस्को मेंट्स यांना ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे अमेझॉन गांधी म्हणतात की नाही. तर आता बघा, मला दोन माहिती आहे, पण तिसऱ्याचं मला नाही माहिती, म्हणजे जवळपास माझे 3 आणि 4 मधून येतं, म्हणजे हा कोणत्या कॅटेगरीत आला, बी कॅटेगरीमध्ये. कारण की मला दोन ऑप्शन्स मध्ये हे ना 3 आणि 4 मध्ये, तर 50-50% चान्स. तर हा बी कॅटेगरीमध्ये मी नंतर सोडवेल त्याला. आता नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस, हे पण नाही माहिती, हे जरा थोडं टेक्निकल येतं, तर ते पण डी कॅटेगरी म्हणजे लेटर म्हणजे येऊ शकतो. हा, आता हा ओझोन संदर्भात कोणती विधारणे बरोबर आहेत. ओझोनला पृथ्वीचं रक्षण कवच म्हणता, हे माहिती आहे. ओके, 16 सप्टेंबरचं हे माहिती आहे. अ आणि क कुठे आहे का, याच्यात आहे, याच्यात आहे आणि याच्यात आहे, सी कॅटेगरी मध्ये. 1985 मध्ये ओझोनला थळ पडल्याचे स्पष्ट झाले, छिद्र पडल्याचे. ओके, हे पण बरोबर आहे. आता अ ब क कुठे, अ ब क हा आणि हा. ओके, आणि 1989 मध्ये ओझोन शेअर्स कारणीभूत रसायनावर बंदी घालण्यात आली. ओके, मला हे थोडंसं माहिती नव्हतं, पण 1989 मध्ये 2-3 प्रोटोकॉल्स आले होते, कार्टागेना प्रोटोकॉल वगैरे, नंतर ते ट्रान्सबाउंडरी मुवमेंटचा एक होता. तर त्यामुळे ते हे तुम्हाला शंकर आयएस मध्ये भेटून जाते प्रोटोकॉल्स आणि ऍक्ट्स वगैरे. तर ते मला माहिती होतं, ते त्यामुळे मी ह्या याच्यात घेतला, तरी पण हा बी कॅटेगरीमध्ये टाकला, कारण की मला 1 आणि 4 मध्ये हे होतं, पण मी 4 चूज केला, कारण की मला थोडंसं बॅक नॉलेज होतं की 1989 मध्ये आले असतील प्रोटोकॉल वगैरे, तर त्यामुळे 18 ला मी बी कॅटेगरीत टाकलं. आता हा ए, विच विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टाइप ऑफ इकोलॉजिकल पिरॅमिड. आता आपण पिरॅमिड्स वगैरे वाचले, काही काही पिरॅमिड्स असे असतात, अशा पिरॅमिड्स वाचले, काही इन्व्हर्टेड पिरॅमिड असतात. ओके, तर त्याच्यामध्ये आपण सगळे पाहिले, एनर्जीचा पाहिलाय, नंबरचा पण पाहिलाय, बायोमासचा पण पाहिलाय, पण आपण हा पिरॅमिड कधीच नाही वाचला, पिरॅमिड ऑफ फूड वेब. हा आजपर्यंत त्याच्यात कधी आला नाही. शंकरायस मध्ये डिटेलमध्ये दिलंय, तर त्याच्यात वाचू शकतो. तर त्यामुळे हा एक कॅटेगरीमध्ये गेला. ओके, नंतर सम स्पेसिफिक स्पेसिस इफ एलिमिनेट सिरियसली अफेक्ट इकोसिस्टम. काही स्पेसिस असे असतात ज्या नष्ट झाल्या तर पूर्ण बायोडायव्हर्सिटीवर त्याचा इफेक्ट होतो, त्यांना आपण कीस्टोन स्पेसिस म्हणतात. हे टेक्निकल रॅदर कन्सेप्च्युअल टर्मिनॉलॉजी जे शंकर आयस मध्ये तुम्हाला भेटून जाईल, तर याच्यामुळे हा ए कॅटेगरीमध्ये गेला. आता हा दुसरा, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट्स इंडिकेट्स गिव्ह फेज ऑफ मून. ओके, आता तर मला याच्यात तर काही कळालं, मी मराठी वाचलं. मग चंद्राचा 3/4 3/4 पार्ट हा लाईट झालेला असेल. आता याच्यात बघा, याच्यात 50-50% आहे, इथे पण 50 आहे, इथे पण 50 येतो, तर त्यामुळे ए वाला गेला, सी गेला, ई गेला आणि जी गेला. आता ज्याच्यात सी गेला ते आहे, ए वाला पण काढला तुम्ही. ओके, नंतर आता राहिलं मग डी आणि एफ आणि बी आणि एच. इथे म्हणजे बी आणि एच हा एक आणि डी आणि एफ हा दोन राहिले, म्हणजे याच्यात बी कॅटेगरी आली. ओके, तर आता मी काय लॉजिक लावलं होतं इथे, की बाबा त्यांनी 3/4 म्हटलंय, म्हणजे जवळपास 75% भाग पाहिजे. ओके, तर इथे जवळपास 50-50% येत आहे, पण इकडे दाखवलंय की अर्थचं ब्लॅक पार्ट आहे हा, तर इकडे तो रिफ्लेक्ट नाही करणार, तो एनर्जी कुठून भेटेल प्रकाशित व्हायला. तर त्यामुळे मी डी आणि एफ हे घेतलं होतं, म्हणजे चूज न करता बी आणि एच घेतलं, कारण की बाबा इकडनं रिफ्लेक्ट होईल आणि त्याला प्रकाश भेटेल, चंद्राला पण थोडाफार, तर त्यामुळे वाढू शकतो. तर त्यामुळे बी आणि एच ऑप्शन घेतला होता, म्हणजे हा बी कॅटेगरीमध्ये आला होता, ज्याच्यामध्ये मला 1 आणि 3 ऑप्शन मध्ये म्हणजे क्लॅरिटी नव्हती की कोणतं एक आहे, तर मी ते एक चूज केलं. आता हाय, एन्व्हायरमेंट सम टोटल ऑफ ऑल कंडिशन एजेस अँड इन्फ्लुएन्सेस विच अफेक्ट द डेव्हलपमेंट ग्रोथ लाईफ अँड डेथ ऑफ ऑर्गॅनिझम स्पेसिस आर रेस.
ही डेफिनेशन कोणाची असे विचारले, याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, डी कॅटेगरी होतं. ओके. पुढचं होतं, राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत, तर त्यांची कारणे कोणती आहेत वगैरे. आता हे पण थोडंसं मला माहिती नव्हतं, कारण की वाचल्यावर कळून जातं की कोणते रिझन्स असतील वगैरे. तरी मी थोडं गेलो होतो त्याला अटेम्प्ट करायला, की वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान वॉज सबमर्ज अंडर द सी ड्युरिंग द परमानिफेरस, म्हणजे ह्या कार्बोनिफेरस पिरियड होता त्याच्यामध्ये झाला होता. म्हटलं ठीक आहे, झाला असेल, कारण की ते खूप अगोदर हे जेवढे पण खनिज तयार झाले त्यांना एक टाइम स्पॅन लागतो, एक पिरियड लागतो निर्माण व्हायला. तर हा तेव्हा सबमर्ज झाला असेल, त्याच्यानंतर हे निर्माण झाले असतील. तर म्हटलं हे स्टेटमेंट बरोबर येऊ शकतं, ए कॅटेगरीमध्ये मी बरोबर केलं. पण आता मला बाकीचे पुढचे नव्हते माहिती काहीच, कारण की वेस्टर्न पार्ट ऑफ लो रेनफॉल वगैरे, तर खरोखर तिथे पाऊस कमी पडतो का ते मला माहिती नव्हतं. तर त्यामुळे मी हा प्रश्न नंतर घेतला, कारण की मला त्याच्याबद्दल आयडियाच नव्हती. ओके. आता हे विच ऑफ द फॉलोइंग सॉइल कंटेन्स मॅक्झिमम प्रोपोर्शन ऑफ आयर्न अँड बॉक्साईट, म्हणजे लोह आणि बॉक्साईटचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असतं. आता रेग्युलर मध्ये आयर्न असतं हे मला माहिती होतं, बॉक्साईट नसतं एवढं माहिती होतं. ॲल्युअल सॉइल्स म्हणजे ते उत्तर प्रदेश साईडला वगैरे सापडते, तर त्याच्यात आयर्न वगैरे कंटेंट एवढं नसतं आणि बॉक्साईट पण नाही भेटत, तर त्यामुळे ही पण गेली. आता राहिलं होतं रेड सॉइल अँड लॅटरेट सॉइल, म्हणजे बी कॅटेगरीमध्ये आले, की रेड सॉइल अँड लॅटरेट सॉइल वगैरे येईल का. पण मला एक माहिती होतं, बॉक्साईट हे जनरली सिंधुदुर्ग साईडला वगैरे सापडतं, सिंधुदुर्ग कोकण त्या साईडला, आणि तिकडे मोस्ट प्रोबेबली लॅटराइट सॉइल म्हणजे जांभी मृदा आढळते. हे रेड सॉइल वगैरे तुम्ही जनरली आहे ना थोडं डेझर्ट रिजनला वगैरे गेले तर म्हणजे जिथे काय म्हणतो आपण वाळवंट वगैरे त्या साईडला रेड सॉइल जास्त सापडते. तर त्यामुळे मी लॅटराइट सॉइलला टिक केलं होतं, म्हणजे बी कॅटेगरीमध्ये होतं, पण मी असा गेस केला होता त्याचा. ओके. आता पुढचं होतं असर्शन अँड रिझनिंगचा एक होता. तर त्याच्यामध्ये म्हटलं होतं, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. मग म्हटलं कापूस, हा बरोबर आहे, कापूसला तुम्ही किती दिवस ठेवा त्याच्यात वजन हा घटत नाही आणि तो शुद्ध कच्चा माल आहे, एवढं तर मला माहिती होतं. ओके. आता दुसरं, सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. तर हा, जर आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, जर तुम्ही शेतकरी वगैरे त्या बॅकग्राऊंड मध्ये येतात ना, तर कापूस वगैरे जे इंडस्ट्रीज आहे थोडंफार तुमच्या एरियामध्येच लोकेटेड राहतात, की तुम्हाला जास्त ट्रान्सपोर्ट नाही करावं लागत. म्हणजे जसं काही बेंगॉलला इंडस्ट्री आहे तुम्ही महाराष्ट्रात आणताय असं नाही होत, ते जवळ जवळच राहतं. तर त्यामुळे मला थोडंसं हे वाटलं, मग मी हे ऑप्शन ए घेतलं. तरी हा माझा कन्फर्म नव्हतं की हेच आहे, एकच माहिती होतं. तर हा जवळपास माझा डी कॅटेगरीचा देतो, कारण की मला एक्झॅक्ट तर नव्हतं माहिती त्याचा आन्सर, पण मी बॅक लॉजिक लावून हे केलं होतं. ओके. आता हा, इन द फिजिकल मॅप ऑफ इंडिया महाराष्ट्र प्लॅटो इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग कलर्स, याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. हा एक्झॅक्टली डी कॅटेगरीचा ऑप्शन म्हणजे हे होतं. ओके. आता दुसरं होतं, ऑन विच फॉलोइंग डेज डज द समर सॉलिस्टिस ऑकर इन द साऊदर्न हेमिस्फिअर. ओके. आता आपल्याला माहिती होतं की उन्हाळी अयन दिन आणि समर म्हणजे हिवाळी अयन दिन असं असतं. तर त्याचे 21 जून एक असतो, आणि त्याच्या एक्झॅक्टली 6 मंथ नंतर असतो 22 डिसेंबर असतो. ओके. तर याचं मला माहिती होतं की आता हे दोन नाही एवढं माहिती आहे, ह्या दोघांपैकीच एक एवढं माहिती आहे मला. तर आता 22 डिसेंबर मला जरा वाटत होतं, कारण की दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन असतो, तेव्हाच उत्तर गोलार्धात तो हिवाळी अयन दिन असतो, म्हणजे हिवाळा चालू होतो आपल्या इथे. तर त्यामुळे हा 22 डिसेंबर मी चूज केला होता. तर हा बी कॅटेगरीमध्ये येतो. मला शुअर नव्हतं, पण मी हे लॉजिक लावलं होतं त्याच्याबद्दल. ओके. आता हे विंटर रेनफॉल रिसिव्ह बाय मेडिटेरियन रिजन इज द रिझल्ट ऑफ. आता हे मला माहिती होतं, कारण की थोडं सायन्स बॅकग्राऊंड असल्या कारणाने हे प्रेशर बेल्ट्स वगैरे मेडिटेरियन रिजनवर कमी जास्त होत राहतात, त्यामुळे. आणि आपल्याला माहिती आहे की पाऊस वगैरे हा का पडतो, जिथे लो प्रेशर असेल, हाय प्रेशर बसून तिकडे विंड्स वगैरे फ्लो आउट होतात, तर दॅट्स वाय रेन वगैरे तिथे पडतो, पाऊस पडतो, एवढं माहिती होतं. तर त्यामुळे मी हा ऑप्शन चूज केला होता, हे ए कॅटेगरीमध्ये टाकलं होतं, कारण की हे थोडं टेक्निकल असल्या कारणाने मला आलं होते. ओके. नंतर ट्रेंचेस आर फॉर्म मेनली अलॉंग द कोस्ट ऑफ वेस्टर्न पॅसिफिक ओशन. वेस्टर्न म्हणजे असं राहतं, ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ. तर त्यांनी म्हटलं होतं की वेस्टर्न साईडलाच जास्त तुमचे सागरी गर्ता वगैरे का आढळतात, कारण की आपल्याला माहिती आहे बघा की आपण एक कन्सेप्ट वाचली असेल याच्यात, जी फिजिकल जिओग्राफी वगैरे मध्ये, सबडक्शन झोन आणि असतो इमर्जिंग झोन.
तर म्हणजे इमर्जिंग झोन म्हणजे असं वरती जाणारा असतो, सबडक्शन झोन म्हणजे असा खाली, ज्याच्यामध्ये प्लेट्स वगैरे डिस्ट्रॉय होतात लावारसा वगैरे मध्ये. तर ट्रेंचेस वगैरे म्हणजे कसं राहतं, जिथे लावारस वगैरे निघतो जास्त करून, असा जे गॅप असतो तिथे, तर ते जनरली फॉर्म आउट होतात कारण की तिथे काय असतं, सबडक्शन झोन असतं, जिथे प्लेट डिस्ट्रॉय होतात तिथे जास्त ट्रेंचेस पाहायला भेटतात. तर हे पण एक माहिती असल्या कारणाने ए कॅटेगरीमध्ये होतं. आपला जो इंडियाचा आहे ना, तर इंडियाचा ईस्टर्न पार्ट हा हा इमर्जिंग कोस्ट आहे. इमर्जिंग म्हणजे वरती जातो, आणि वेस्टर्न पार्ट हा सबडक्शन झोन मध्ये जातो, म्हणजे तिथे प्लेट्स डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे आपण बघा, वेस्टर्न कोस्टला वगैरे जास्त नॅचरल हार्बर्स नाही तर नॅचरली पोर्ट्स वगैरे का फॉर्म होतात त्याची, म्हणजे समुद्र जास्त खोल काय तिथे, कारण की तो सबडक्शन झोन मध्ये येतो. त्यामुळे पाण्याची जास्त खोल तिथे असल्यामुळे तिथे नॅचरल पोर्ट्स भेटतात. ऍज कम्पेअर टू ईस्टर्न वे साईडला गेल्यावर तिथे तेवढं हा इमर्जिंग कोस्ट असल्या कारणाने तिथे नॅचरल पोर्ट्स पाहायला भेटत नाही, आपल्याला आर्टिफिशियल पोर्ट जास्त तिथे बांधावे लागतात. ते एक रिझन होतं त्याचं, त्या कारणाने मी हा एक कॅटेगरीमध्ये टाकला. तर 30वा क्वेश्चन होता, क्लायमेट फिनॉमिना रिट्रेटिंग म्हणजे परतीचा पाऊस, मान्सूनचे माघार वगैरे म्हणतो आपण त्याला, इज रिझल्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ऍटमॉस्फेरिक कंडिशन. तर तो कशामुळे होतो ते विचारलं होतं. द ॲपरंट मुवमेंट ऑफ सन आफ्टर रिचिंग हिमालय रेंजेस साऊथ वेस्ट मान्सून रिट्रीट्स. तिकडेच जाऊन का रिट्रीट होतो ते काही डिफाईन नव्हतं केलं, त्यामुळे हा घेतला नाही. ॲपरंट मुवमेंट ऑफ सन मला वाटलं असू शकतं, पण एवढं त्याचं इफेक्ट होईल हे पण नव्हतं. द एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम नॉर्थ वेस्टर्न पार्ट टू द साऊथ ईस्टर्न पार्ट. नॉर्थ वेस्टर्न म्हणजे असं ईस्ट वेस्ट, नॉर्थ वेस्ट पासून जो एक्सपान्शन होतं हाय प्रेशर बेल्टचं, इकडनं इकडे होतं ईस्ट साऊथ वेस्टर्न पार्टला, असं त्यांनी म्हटलं होतं की इकडनं या साईडला असे वारे व्हायला लागतात त्यामुळे. तर हे मला योग्य वाटलं, कारण की जेव्हा मान्सून स्टार्ट होतो ना, तेव्हा वारे असे वाहतात, म्हणजे केरळ साईड पासून उत्तर प्रदेश वगैरे त्या साईडला त्या डिरेक्शनने वाहतात, कारण की वारे नेहमी हाय प्रेशर पासून लो प्रेशरला वाहतात. मान्सूनच्या टायमाला इकडे खाली हाय प्रेशर असतो, वरती लो प्रेशर असतो. पण जशी मान्सूनची माघार चालू होते ना, तो वरती हाय प्रेशर क्रिएट होतो आणि खाली लो प्रेशर होतो. तर त्यामुळे वारे उलट्या दिशेने व्हायला चालू करतात, मग त्याला आपण मान्सूनचे माघार म्हणतो. तर त्यामुळे हा ऑप्शन मला माहिती असल्या कारणे हा ए कॅटेगरीमध्ये टाकला मी. ओके. पुढचं होतं की उत्तरेकडून क्रमाने पठारावर प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडे नद्यांची खोरे आहेत वगैरे. तर हे एक्झॅक्टली माहिती होतं, जसं आपण शिकलोय ठोकळ्यामध्ये वगैरे पण वाचलंस ना, अशा नद्या आपल्या रांगा, पर्वतरांगा इथे असतं, सातपुडा वगैरे. त्याच्यानंतर आहे म्हणजे खोरे, ही येते तापी, ही गोदावरी, ही भीमा, आणि ही कृष्णा. ओके, अशा नद्या. तर इथे येतं सातपुडा, ही रांग इकडे येते, इकडे अजिंठा येते. ओके. त्याच्यानंतर इथे येते हरिश्चंद्र बालाघाट. ओके. आणि इथे ते शंभू महादेव. ओके, असं ते एक होतं. तर हे मला माहिती होती डायग्राम, जर तुम्हाला माहिती राहिलेच तुम्ही हे केलं असतं. मग त्यांनी काय म्हणते, सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा आहे, बरोबर. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणच गोदावरी, इकडे बरोबर. तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरच्या भीमा, बरोबर. आणि हे शंभू महादेवाची इकडे कृष्णाचं, हे बरोबर. तर त्यामुळे हे एक्झॅक्टली मला माहिती असल्या कारणाने ए कॅटेगरीमध्ये आलं, कारण की मला सगळं माहिती होतं की हे कन्फर्म हे बरोबरच आहे. ओके. आता पुढचं होतं, सह्याद्री रेंज इज नॉट स्ट्रेट बट मेनी प्लेसेस इट इज कर्व. आता आपण सह्याद्रीचं एक वैशिष्ट्य पाहिले, कोकणात म्हणजे सह्याद्री हा डिवायडर आहे, म्हणजे वॉटर डिवाइड करतो, त्याच्यामुळे इकडे एक अरबी समुद्राकडे जाणार नद्या आणि इकडे आपल्या बे ऑफ बेंगॉलकडे जाणार नद्या, असे ते डिवाइड करतो. तर मोस्ट प्रोबेबली ज्या कोकणातल्या नद्या ना, त्यांचं खनन कार्य खूप जास्त राहतं, तर त्याला आपण म्हणतो हेडवर्ड इरोजन. ते खूप जास्त असल्या कारणाने त्यांचं जे स्ट्रेट नाही आहे, तर ते काय म्हणतात त्याचं, खनन केल्यामुळे, आता जर सह्याद्री सपोज असा प्लेन नाहीये, तर तो असा काहीतरी, जिथे खनन कार्य जास्त असेल तर वेडा वाकडा झालाय, तर ते त्यांचं म्हणणं होतं. तर त्यामुळे हेडवर्ड इरोजन कन्सेप्ट असते, त्याच्यामुळे ते जॉग्रफीचे बुक आहे, फिजिकल जॉग्रफी 11 स्टँडर्डचं NCERT आणि 12th वगैरे, तर त्याच्यात हे कन्सेप्ट दिलेले आहे. त्यामुळे हे माहिती असल्या कारणाने 32 पण एक कॅटेगरीमध्ये गेलो होतं. ओके. त्याच्यानंतर येतात गोदावरी कृष्णा रिव्हर्स द कोर्स कावेरी रिसिव्स लार्ज व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ओके.
कावेरी रिव्हर आता तुम्हाला माहिती, जसा आपला हा इंडियाचा मॅप घेतला तुम्ही असा, तर इकडनं कावेरी रिव्हर वगैरे अशी फ्लो होते. तर त्याला त्यांनी म्हटलं की जो मान्सून जेव्हा माघारी जातो तर तेव्हा खूप जास्त त्याच्यात पाणी येतं. तर ते पाणी कशा कारणाने येतं, तर आता ते मी तुम्हाला सांगितलं, जसं मान्सून जास्त जातो ते तामिळनाडू आणि केरला साईडला खूप जास्त बरसतो तो. तर त्यामुळे कोर्स ऑफ रिव्हर कॅरीज रेनफॉल फ्रॉम बोथ साऊथ वेस्ट अँड नॉर्थ ईस्ट नाही आहे ना, तर ते नॉर्थ ईस्ट म्हणजे असा आपला हा इकडे नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ, नॉर्थ ईस्ट कडनं येणारा म्हणजे मान्सूनचा माघारच म्हणतो त्याला. तर त्यामुळे हा ऑप्शन घेतला. तरी पण मला एक कन्फर्म नव्हतं की एक्झॅक्ट तेच आहे का, कारण की मला 2 आणि 3 मध्ये होतं, डिफरन्स नव्हता माहिती. त्यामुळे मी 2 आणि 3 ऑप्शन चूज केले होते की याच्याकरता कोणते येऊ शकतं. बी कॅटेगरी मध्ये आला होता. ओके. In his theory of industrial organ, Alfred Weber tried to establish pivotal role which of the following factor. हे मला काहीच नव्हतं माहिती, त्यामुळे हा डी कॅटेगरी मध्ये होता. ओके. पुढचं होतं की करेक्ट आन्सर चूज करायचं. कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रोबेबली सराउंडेड बाय हॅमलेट्स. कॉम्प्लेक्स सेटलमेंट आर नॉट फाउंड इन हिमालयन रिजन. तर आता हे पण मला नव्हतं माहिती, कारण की हे थोडंसं आपलं ह्युमन जॉग्राफीशी रिलेटेड होतं. तर त्यामुळे हा मी लेटरसाठी ठेवला की नंतर येऊन बाबा याला अटेम्प्ट करेल, आता याच्यावर टाइम नको घालवा. हा, आता हे होतं की टिमटिमा आर मटेरियल्स हुज रेझिस्टिव्हिटीज बिकम झिरो क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली कोणत्या पदार्थांचं म्हणजे प्रतिरोधकता 0 होते. तर हे आपण बऱ्याचदा ऐकलंय की सुपर कंडक्टर म्हटलं जातं. सुपर कंडक्टर क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली गेल्यावर ते त्यांची रेझिस्टिव्हिटी म्हणजे जी रोधकता असते ती पूर्णपणे 0 होते, त्यामुळे ते सुपर कंडक्टर म्हणून काम करतात. तर हे ए कॅटेगरी मध्ये मला माहिती होतं. आता हा एक सेम क्वेश्चन मागच्या वर्षी पण येऊन गेला होता की किती इमेजेस वगैरे फॉर्म होतील. तर आता तेव्हाच मला माहिती होतं की याचा फॉर्म्युला कसा असतो की जो आता यांनी काय म्हटलंय, अँगल दिलाय 36 डिग्री. ओके. तर ते आणि त्यांनी सिमेट्रिकली म्हटलंय, हा इम्पॉर्टंट शब्द आहे. तर 360 डिवायडेड बाय जेवढा अँगल असेल तो म्हणजे 10 झाला. आणि जर सिमेट्रिकली दिलंय तर n-1 येतो, म्हणजे 10-1 9 प्रतिमा फॉर्म होतील त्याच्या. तर 9 आन्सर होतं, हे मला माहिती आहे. ओके. आणि हे जर असिमेट्रिकली राहिलं असतं, इथे जे असिमेट्रिकल राहिलं असतं तर डायरेक्ट n नंबर्स म्हणजे जे 10चे 10 आन्सर येऊ शकलं असतं जर असिमेट्रिकल राहिलं असतं, पण त्यांनी सिमेट्रिकली दिलं होतं. ओके. आता हा क्वेश्चन मला माहिती होता की ह्या कशाला म्हणतात, बर्नॉलीज इक्वेशन आहे. पण बर्नॉलीज इक्वेशनचा हा फॉर्म नव्हता, कारण की त्यांनी चुकीचं इक्वेशन वगैरे दिलं होतं, म्हणजे स्टेटमेंट वगैरे. तर त्यामुळे मला याच्यात डाऊट होत होतं, त्यामुळे हा अटेम्प्टच नाही केला. आणि नंतर लेटर ऑन हा कॅन्सल पण झालाय, म्हणजे त्यांचे ऑफिशियल आन्सर की मध्ये पाहणार तर कॅन्सल केलाय त्यांनी क्वेश्चन. ओके. आता हा होता वेन अल्फा पार्टिकल एमिट्स फ्रॉम रेडिएक्टिव्ह एलिमेंट देन, म्हणजे अल्फा पार्टिकल जे किरणोत्सारी घटकातून बाहेर पडल्यावर काय होतं. तर जेव्हा पण कोणत्याही पार्टिकल मधून अल्फा पार्टिकल्स, 2 पार्टिकल्स बाहेर पडतात, एक अल्फा आणि एक बीटा. तर जेव्हा अल्फा पार्टिकल्स बाहेर पडताना तेव्हा तुमचा ॲटॉमिक नंबर असतो तो 2 ने कमी होतो आणि मास नंबर असतो ना तो 4 ने कमी होतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण याचं घेतलं उदाहरण कशाचं, युरेनियमचं. आता युरेनियम मधून कसं पडतं, युरेनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 230 आहे आणि त्याचा मास नंबर आहे 92. जर एक अल्फा पार्टिकल त्याच्यातून बाहेर पडला ना, तर त्याचा ॲटॉमिक नंबर हा 2 ने कमी होतो, म्हणजे हा युरेनियम 236 होतो आणि याचा 4 ने कमी होतो, म्हणजे 88 ने. म्हणजे तो जवळपास हेलियमचा एक अणू असतो, 2 आणि 4 असा पडतो. यालाच अल्फा पार्टिकल पण म्हणतात. तर हे मला माहिती होतं. तर ए कॅटेगरी मध्ये हा टाकला 39चा पण. आता यांनी दिलं होतं 104 डिग्री फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तरच करू शकणार, नाही तर नाही. याचा फॉर्म्युला कसा होता, जर फॅरेनहाइटचं तुमचं दिलेलं आहे टेम्परेचर डिग्री फॅरेनहाइट -32 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस होतं. आता 104 - 32, तर 4 2 10 3 7 72 गुणिले 5/9 9 8 72 8 5 40 डिग्री सेल्सिअस. तर 40 डिग्री हे तुमचं त्याचा आन्सर होता. हा फॉर्म्युला जर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही हे आन्सर अटेम्प्ट नसे करू शकले. तर मला माहिती होता, काय की मी सायन्स बॅकग्राऊंड असल्या कारणाने ते वाचलं पण होतं NCERT मध्ये वगैरे, त्यामुळे हे येऊन गेलं मला. ओके. आता पुढचं होतं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. याच्यापैकी खालील उदाहरणं
कोणतंच बरोबर आहे असं विचारलं होतं. द स्पीड ऑफ प्लॅनेट इज फास्टर वेन दे आर नियर टू द सन अँड स्लोअर वेन दे आर फार्दर अवे फ्रॉम द सन. ओके, तर आता आपल्याला माहिती की हा सूर्य असा असतो आणि त्याच्या अवतीभोवती आपले पृथ्वी, मार्स वगैरे असे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होतात. तर याचं कसं असतं, प्लॅनेट सूर्याच्या जेवढं जवळ जाईल ना तेवढं जोरात फिरतो. तो का फिरतो, तो ऑलरेडी आता पृथ्वीचं एक्झाम्पल घ्या. पृथ्वी त्याच्या काहीतरी एका स्पीडने फिरते, पण त्याच्यावर जेव्हा सूर्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, ही जेव्हा सूर्याच्या जवळ जाते तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त ऍक्ट व्हायला लागतो, म्हणजे जास्त प्रमाणात ऍक्ट होतो, त्यामुळे ती जोरात फिरायला लागते. तर याच्यामुळे स्टेटमेंट 1 हे याचं करेक्ट आन्सर होतं, हे मला माहिती होतं. तर ते ए कॅटेगरीमध्ये केला तो. आता हे डिसीजेस आणि व्हिटॅमिन्स हे आपण बऱ्याचदा क्वेश्चन्स पाहिले, याचे कितीतरी वेळेस येऊन गेलेले. तर आता याच्यात तुम्हाला माहिती होतं व्हिटॅमिन ए मुळे नाईट ब्लाइंडनेस होतो. ओके, व्हिटॅमिन सी मुळे स्कर्वी होते हे पण माहिती होतं. आता व्हिटॅमिन ए मुळे नाईट ब्लाइंडनेसचे 4, मला बाकीचे पण बघायची गरज नव्हती, एचं डायरेक्ट 4 आल्यावर ए कॅटेगरीज येत होती, तर त्यामुळे हा ए कॅटेगरीमध्ये येत होता. पुढचा होता अँग्वेआ टीटीसी, हा टिंबटिंब वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. हे नाही माहिती मला, काहीच आयडिया नव्हती, तर त्यामुळे हा डी कॅटेगरीमध्ये गेला तुमचा ऑप्शन हे. ओके, त्याच्यानंतर होता शंखशास्त्राचा अभ्यास कशात येतो. 2 मिनिट.